नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई हायकोर्ट परीक्षा 2026 क्लर्क, प्यून, ज्युनियर क्लर्क, हमाल, फरश या प्रकारच्या पोस्ट आहेत. महत्त्वाचं म्हणजे आपण क्लर्क, ज्युनियर क्लर्क आणि प्यून साठीच्या होणाऱ्या परीक्षांचा एक्झाम पॅटर्न याचा आपण डीप ॲनालिसिस करणार आहोत. तर होतं काय मित्रांनो, बहुतेक विद्यार्थी सिलेबस वाचतात पण पेपर पॅटर्न समजून घेत नाही. त्यामुळं काय होतं, सिलेक्शन थोड्या मार्काने हुकत जातं, कारण पेपरचा पॅटर्न त्यांना माहिती नसतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या पेपरच्या पॅटर्नचं डीप ॲनालिसिस करणार आहोत आणि त्यानंतर परीक्षेला येणारे प्रश्न कशा प्रकारे मुंबई हायकोर्टच्या क्लर्क, ज्युनियर क्लर्कसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात या प्रश्नांची सिरीजसुद्धा आपण यानंतर घेणार आहोत. तर चला तर मग बघूया क्लर्क, ज्युनियर क्लर्क आणि प्यूनसाठीच्या परीक्षांसाठी येणारं एक्झाम पॅटर्न आणि त्याचं डीप ॲनालिसिस. तर मी आहे अभिजय आणि मराठी जी के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो. सर्वात आधी आपण एक्झाम पॅटर्न समजून घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचे टप्पे काय आहेत. पहिला टप्पा आहे लेखी परीक्षेचा, जो की 90 मार्कासाठी विचारला जातो. त्यानंतर आहे दुसरा टप्पा टायपिंग टेस्ट, जी की 20 मार्कासाठी आहे. मुलाखती त्यानंतर म्हणजे व्हायवा किंवा इंटरव्ह्यू म्हणता सोप्या भाषेमध्ये आपण, तो 40 मार्कासाठी विचारले जाणार आहे. त्यानंतर परीक्षेचा प्रकार कसा राहणार आहे. लेखी परीक्षेचा प्रकार म्हणजे रिटर्न एक्झाम. तर ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये प्रश्न असणार आहे. MCQजमध्ये त्याला 4 ऑप्शन असणार आहेत. त्यानंतर 90 मार्कांसाठी 90 गुण आहेत. परीक्षेचा कालावधी त्यांनी स्पेसिफिक दिलेला नाही आहे. 60 ते 90 मिनटं म्हणजे 1 घंटा ते 1.5 घंट्याच्या आसपास. एका प्रश्नाला 1 गुण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. जर तुम्हाला टायपिंगसाठी सिलेक्ट व्हायचं असेल तर मिनिमम पासिंग 45 मार्काची आहे. त्यानंतर विषयनिहाय विश्लेषणावरती आपण भर देऊ. बघू नेमकं परीक्षेला कोणत्या विषयावरती किती मार्क दिलेले आहेत. मराठीला जर आपण बघितलं तर 10 मार्कासाठी विचारलं जातं. इंग्रजी 20 मार्कासाठी विचारलं जातं. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी 10 मार्कासाठी विचारलं जाणार. सामान्य बुद्धिमत्ता 20 मार्क, अंकगणित 20 मार्क आणि कॉम्प्युटर म्हणजे संगणक 10 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. इथं महत्त्वाचं सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं की जर उमेदवार चाळणी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याचा किंवा तिचा टंकलेखन परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. त्यानंतर मराठीच्या 10 गुणामध्ये काय काय विचारलं जातं बेसिकली, जे की मागच्या 3 वर्षाच्या पॅटर्ननुसार जर आपण ॲनालिसिस केलं तर जास्त करून काय विचारलं जातं, तर समानार्थी शब्द विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात, म्हणी, वाक्यप्रचार विचारले जातात, व्याकरणामधले समास, संधी, काळ, वाक्यशुद्धी किंवा एखादं चुकीचं वाक्य निवडा, योग्य वाक्य निवडा, अशा प्रकारे. जसं की शब्दसंग्रह विचारला जातो, वाक्याची रचना विचारली जाते, योग्य क्रम लावा किंवा वाक्य पूर्ण करा. हे झालं मराठीच्या बाबतीत. तर त्यानंतर इंग्रजीच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे की इंग्रजी 20 मार्कासाठी आहे. इंग्रजीमध्ये काय विचारलं तर फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. एरर डिटेक्शन म्हणजे चुकीचा शब्द ओळखा किंवा चुकीचे वाक्य ओळखा. त्यानंतर सेंटेन्स करेक्शन. त्यानंतर सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहे म्हणजे समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी आहेत. त्यानंतर आर्टिकल किंवा प्रिपोजिशन आहे म्हणजे उभयान्वयी अव्यय असतील, ए, ॲन, अँड, वेअर, वॉज, वेअर ह्यासारखे. त्यानंतर टेन्स बेस्ड क्वेश्चन असतील, जसं की काळानुसार, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स यावरती जास्त करून इंग्रजीला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर महत्त्वाचे सामान्य ज्ञान 10 गुणासाठी आहे. पेपरच्या ॲनालिसिसनुसार महाराष्ट्राचं जी के जास्त करून विचारलं जातं, जसं की जिल्हे, नद्या असतील किंवा धरणं असतील किंवा महत्त्वाचे व्यक्ती असतील. त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था आहेत, इतिहासावरती एखादा प्रश्न, भूगोलावरती 1-2 प्रश्न, अर्थव्यवस्थेवरती व चालू घडामोडीवरती लक्षात ठेवायचं. जर हे बाकीचे प्रश्न करत असताना चालू घडामोडीला जर लिंक केलं तर जास्त स्कोअर करण्याचं कारण तुमच्याजवळ असेल. त्यानंतर हे सामान्य बुद्धिमत्ता 20 गुणासाठी आहे. आता सामान्य बुद्धिमत्तेमध्ये काय 3 सेक्शन आहेत. शाब्दिक बुद्धिमत्ता, तर पहिलं सेक्शन बघू, व्हर्बल रिझनिंग. त्यामध्ये काय विचारलं, संख्या विचारल्या जातात, अक्षर मालिका विचारल्या जातात, साधर्म्य विचारलं जातं, विसंगत घटक ओळखायचा असतो, सांकेतिक भाषा असतात, त्याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर नातेसंबंध असतात, भाऊ बहीण किंवा नातेसंबंधावरती, दिशा किंवा अंतर आहेत. त्यानंतर पुढचं सेक्शन येतं सामान्य बुद्धिमत्तेमध्ये अशाब्दिक बुद्धिमत्ता, आकृतींची मालिका असतील,
प्रतिबिंब असतील किंवा आकृत्या पूर्ण करा. त्यानंतर तिसरं सेक्शन आहे, यात विश्लेषणात्मक आणि तार्किक क्षमता, ॲनालिटिकल रिझनिंग विचारलं जातं. जसं की बैठक व्यवस्था असेल, जसं की वेन आकृत्या असतील, जसं की तर्क आणि अनुमान असेल. त्यानंतर अंकगणित 20 मार्काला विचारलं जातं. यात पण 3 सेक्शन महत्त्वाचे. पहिलं सेक्शन आहे मूलभूत गणिती प्रक्रिया, म्हणजे बेसिक मॅथ. त्यात काय विचारलं जातं, संख्येचे प्रकार जसं सम, विषम, मूळ, परिमेय संख्येची ओळख. त्यानंतर येतं पदावली बॉडमॉस सिस्टमनुसार, जसं की कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज या नियमावर आधारित. त्यानंतर लसावी आणि मसावी विचारलं जातं. त्यानंतर वर्ग, वर्गमूळ, घनमूळ. तर वर्ग आणि वर्गमूळ तुम्हाला 30 पर्यंत तोंडपाठ असायलाच पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे अंकगणितामधला व्यावसायिक गणित विचारला आहे, जसं की शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, गुणोत्तर, चक्रवाढ व्याज ह्या प्रकारचे प्रश्न व्यावसायिक गणितामध्ये येतात. त्यानंतर तिसरा भाग येतो सांख्यिकी आणि वेळ आधारित गणित, जसं की सरासरी असतील, काळकाम वेग असेल, नळ आणि टाकीची उदाहरणं असतील किंवा वयवारी असेल, तर अंकगणितामध्ये हे विचारले जातं. तर 20 मार्काचं अंकगणित. त्यानंतर हे संगणक. आता संगणकामध्ये काय विचारलं आहे ते विद्यार्थ्यांना लवकर कळत नाही, कारण संगणकाचा भाग खूप मोठा आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आपण जे परीक्षेच्या अनुषंगाने आहे तर संगणकाची मूलभूत माहिती आहे, जसं की ऑपरेटिंग सिस्टीम असेल, मेमरी असेल, रॅम काय आहे, रॅमचा फुल फॉर्म, रॉमचा फुल फॉर्म, स्टोरेज डिव्हायसेस असतील जसं की हार्ड डिस्क किंवा पेन ड्राईव्ह असेल, किंवा संगणकाचे भाग असेल जसं की माऊस, कीबोर्ड, प्रोजेक्टर वगैरे. तर संगणकाची मूलभूत माहिती लक्षात पाहिजेच. त्यानंतर क्लर्क म्हणून काम आपलं MS ऑफिसवरती असणार आहे. तर मग MS ऑफिसच्या बाबतीत काय विचारलं जातील, जसं की MS वर्ड असेल, डॉक्युमेंट तयार करणं, फॉर्मॅटिंग, पेज सेटअप, मेल मर्ज असेल, शॉर्टकट कीज असतील जसं Ctrl+P, Ctrl+V, Ctrl+S, Ctrl+C. त्यानंतर MS एक्सेलमधलं विचारलं जातं, जसं की स्प्रेडशीट आहे, बेरीज वजाबाकीचे फॉर्म्युले असतील, आणि पॉवर पॉईंटचं तुम्हाला गरजेचं पण आहे की प्रेझेंटेशन तयार करावं लागतं त्याच्यावरती. त्यानंतर डे टू डे लाईफमध्ये नेटवर्किंग आणि इंटरनेटवरती जास्त भर दिला जाईल परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा, जसं की वेब ब्राउझर असतील, क्रोम, फायरफॉक्स. त्यानंतर ईमेल पाठवणं, ईमेल पाठवताना CC, BCC म्हणजे काय असतं, अटॅचमेंट कसं करायचं, नेटवर्किंगमध्ये लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क किंवा WAN आणि वायफायबद्दल माहिती विचारू शकता. त्यानंतर सायबर सुरक्षा पण महत्त्वाचं आहे, जसं की व्हायरस, अँटीव्हायरस किंवा पासवर्ड सुरक्षा या बाबतीत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर टायपिंगची टेस्ट. तर टायपिंगची टेस्ट महत्त्वाचं आहे आपल्याला, 20 गुणांची आहे. जसं की आपण लेखीमध्ये बघितलं, तर लेखी रिटन एक्झाममध्ये जर पास झाला तरच टंकलेखनसाठी विचार केला जाईल. तसंच जर टंकलेखन पास झालात तर मुलाखतीसाठी विचार घेतला जाईल. तर 20 गुणांसाठी टंकलेखन आहे आणि उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला 10 गुणांची गरज आहे, कमीत कमी 10 गुण. कालावधी किती, 40 मिनिटांचा कालावधी. तर त्यात 400 शब्दांचा एक उतारा दिला जाईल आपल्याला इंग्लिशमध्ये, तर तो टाईप करून 10 मिनिटात पूर्ण करायचा. तर त्यानंतर मुलाखत. महत्त्वाचं म्हणजे मुलाखत 40 गुणांसाठी आहे. पहिलं लेखी 90, त्यानंतर टायपिंग 20 आणि त्यानंतर मुलाखत 40 मार्क, म्हणजे असं पूर्ण 150 मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत. तर मुलाखतील नेमकं काय विचारलं तर पर्सनल बॅकग्राऊंडमध्ये विचारलं जातं जास्त करून, जसं की तुमचा परिचय द्या, तुमचं नाव काय, शिक्षण कुठं झालं, काय शिक्षण केलं तुम्ही, तुमचा कामाचा अनुभव असेल तर तुम्ही कुठं काम केलं असेल प्रिव्हियसली किंवा याच्या आधी. त्यानंतर न्यायालयीन किंवा कायदेशीर ची ओळख करून घेण्यात येते तुमच्याकडनं, जसं की न्यायालयाची रचना कशी आहे, जसं की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जिल्हा न्यायालय, तर या हिशोबाने. त्यानंतर FIR ची प्रोसिजर कशी असते, अजामीनपात्र गुन्हा म्हणजे काय, प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट किंवा रिट याचिका वगैरे काय असतात, हे तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारलं जातं. तर चालू घडामोडीच्या बाबतीत ज्या न्यायालयीन प्रक्रिया घडलेल्या असतील किंवा न्यायालयाचे निकाल असतील ते चालू घडामोडीमध्ये विचारू शकतात. जसं की संगणक आणि टायपिंग कौशल्याच्या बाबतीत सुद्धा विचारलं जाऊ शकतं आपल्याला. आत्ताचं जे नोटिफिकेशन आलं मुंबई हायकोर्टाचं, क्लर्क, स्टाफ, कार ड्रायव्हर आणि पिऊन हमाल फरश विल बी हेल्ड ऑन संडे.
रविवारी 26/4/2026ला परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यांनी सांगितलंय की हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईटवरती डिक्लेअर करतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की मागच्या 3 वर्षाच्या पेपरचं ॲनालिसिस करून येणारे प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकते, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.